नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे कोणतंही वाटण न घालता वाटाणा बटाट्याची भाजी टिफिनसाठी कशी तयार करायची ते येथे पाहणार आहोत। अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण हे तयार करणार आहोत। तर रेसिपी सगळ्यांच्या आवडतीची अशी आहे, घरातील सगळे जण अगदी चाटून पुसून खातील अशी ही रेसिपी आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 2 बटाट्याची साले काढून घ्यायची आणि बारीक अशा पातळ चकल्या याच्या करून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने आपण चकल्या करून बटाटा आपण पाण्यात घालून घेतलं, त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथे कट करून घेतलं। या दिवसामध्ये येणारा वाटाणा आपण 1 वाटीच्या प्रमाणात येथे काढून घेतलेला आहे। एवढं साहित्य काढल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवायची, त्यामध्ये आपल्याला 2 पळ्या तेल घालायचं। तेल छान तापल्यानंतर 1 चमचा यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचाच्या प्रमाणात जिरे घालायचे। जिरी मोहरीची फोडणी छान अशी लालसर झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो आपल्याला घालून घ्यायचा आहे, त्यामुळे आपली फोडणी अजिबात करपली जाणार नाही। टोमॅटो घातल्यानंतर त्यावर चवीनुसार घेतलेलं सगळं मीठ घालून घेतलं, त्यामुळे टोमॅटो मऊ होतं। कलर येण्यासाठी यामध्ये हळद पावडर 1 चमचाच्या प्रमाणात घालून घेतली। आता इथे फक्त अर्धा मिनिटाकरता आपण टोमॅटो मऊ करून घेणार आहोत, कारण की येथे आपण बटाटा तेलामध्ये परतून घेणार असल्यामुळे त्याबरोबरच हे टोमॅटो सुद्धा मऊ होईल, म्हणून जास्त वेळ न परतवता लगेच आपल्याला यामध्ये बटाट्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि ते बटाटा यामध्ये घालून घ्यायचं। आता घेतलेला वाटाणा सुद्धा आपल्याला यावर घालून घ्यायचा आणि हे सर्व आपल्याला एकत्र छान असं 2 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही रेसिपी जर डब्यासाठी तयार करणार असाल तर या पद्धतीने परतून घेतलेली रेसिपी झटपट अशी मऊ होते, म्हणून थोडा वेळ जास्त यासाठी आपल्याला द्यायचा आहे। तर या पद्धतीने ही परतून घेतली। आता यावर झाकण ठेवून आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची, त्यामुळे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे। येथे आपल्याला झाकणीमध्ये पाणी घालून ते गरम करायचं आहे आणि नंतर हेच पाणी आपण रेसिपी शिजवण्यासाठी वापरणार आहोत। तर पाणी गरम झाल्यानंतर ते बाजूला काढून ठेवायचं। पुन्हा एकदा आपल्याला बटाटा छान असं पलटी मारून घ्यायचं आहे। आता येथे आपलं बटाटा छान असं परतून झालं, शिवाय एक वाफही काढून झाली। आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार गरम मसाले घालून घ्यायचे। तर येथे घरी केलेला 1 चमचा गरम मसाला घालून घेतला आणि अर्धा चमचाच्या प्रमाणात लाल तिखट घालून घेतलं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आणि गरम मसाला यामध्ये ॲड करू शकता। मुलांसाठी जर ही रेसिपी बनवत असाल तर लाल तिखट यामध्ये नाही घातलं तरी चालेल। आता येथे सर्व आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। सुंदर अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। अप्रतिम असा याचा वास येत आहे। आता टोमॅटो छान असं मऊ झालं, परंतु वाटाणा आणि बटाटा कच्चा राहतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल सुटल्यानंतर जे पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून आपल्याला ही रेसिपी छान अशी शिजून घ्यायची आहे। तर यामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 वाटीच्या प्रमाणात पाणी घालायचं आणि बटाटा छान असा मऊसर शिजेपर्यंत आपल्याला हे सर्व शिजून घ्यायचं। तर येथे आपण पाणी घालून घेतलं, पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि ही रेसिपी आपल्याला छान अशी शिजून घ्यायची। झाकणीमध्ये अजून थोडं पाणी ठेवायचं, म्हणजे गरज पडली तर यामध्ये घालून घेऊ शकतो। 5 मिनिटांनंतर झाकण बाजूला काढायचं, यावर कोथिंबीर ॲड करायची, म्हणजे कोथिंबीर सुद्धा याबरोबर शिजली तर ही रेसिपी अतिशय सुंदर अशी लागते। यामध्ये पाण्याचं प्रमाण अजून आहे, म्हणजे बटाटा आपला शिजला गेला नाही। तर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि ही रेसिपी छान अशी शिजून घ्यायची। या पद्धतीने ही रेसिपी आपल्याला 10 मिनिटांपर्यंत शिजून घ्यावी लागते, म्हणजे बटाटा छान असा शिजला जातो। बटाटा शिजल्यानंतर एकदा दाबून पाहायचं की बटाटा कसं शिजला आहे। तर या पद्धतीने ही रेसिपी आपली छान अशी
तयार झालेली आहे आणि बटाटाही येथे आपला छान असा शिजला गेलेला आहे। अगदी गरमागरम ही रेसिपी भाकरी चपाती बरोबर तुम्ही घरामध्ये सर्व करू शकता आणि लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना टिफिनला देऊ शकता। अतिशय साधी सोपी उत्तम अशी ही रेसिपी आहे, तर नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।